अष्टावक्र गीता आत्मज्ञानाचा प्रवास. साक्षी भाव म्हणजे नेमकं काय? विचार आणि भावनांच्या पलीकडे असलेला खरा मी. तुमच्या मनात एका दिवसात किती विचार येतात याचा कधी विचार केला आहे का? कधी आनंद, कधी राग, कधी भीती, कधी काळजी, तर कधी कोणतेही कारण नसताना मन होते. आपण प्रत्येक विचारासोबत वाहत जातो, प्रत्येक भावनेला मी समजतो. पण ऋषी अष्टावक्र म्हणतात, तू विचार नाहीस, तू भावना नाहीस, तू त्याचा फक्त साक्षी आहेस. हे ऐकायला खूप सोपं वाटतं. तर कधी कोणतेही कारण नसताना मन अस्वस्थ होते. पण जर हा एक विचार मनात खोलवर उतरला तर आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. आज आपण समजून घेणार आहोत साक्षी भाव म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्या जीवनात कसा अनुभवायचा. साक्षी भाव म्हणजे काय? साक्षी म्हणजे जो फक्त पाहतो, जो उपस्थित असतो, पण कोणत्याही गोष्टीत अडकत नाही. अष्टावक्र सांगतात, तुमच्या मनात हजारो विचार येतात. ते येतात, काही वेळ राहतात आणि निघून जातात. पण ते येताना आणि जाताना त्यांना पाहणारा कोण? तोच साक्षी, तोच तुम्हाला खरा आत्मस्वरूप. विचारांना फक्त पहा. माझं मन खूप अस्वस्थ आहे, माझ्या मनात खूप नकारात्मक विचार येतात. अष्टावक्र म्हणतात, विचारांशी भांडू नका, त्यांना दाबू नका, फक्त त्यांना पहा. जसा एखादा माणूस नदीकिनारी बसून वाहणारं पाणी पाहतो, तसा मनात येणारा प्रत्येक विचार फक्त पहा. काही वेळाने तुम्हाला जाणवेल विचार येत आहेत, पण त्यांना पाहणारा मी वेगळा आहे. भावनांनाही साक्षी भावाने पहा. राग आला, दुःख आलं, भीती वाटली, आपण लगेच म्हणतो मी रागावलो, मी दुःखी आहे. पण अष्टावक्र म्हणतात, राग येतो आणि जातो, दुःख येतं आणि जातं, आनंदही कायम राहत नाही. पण कायम कोण आहे? त्या प्रत्येक भावनेचा शांत साक्षी. जर आपण भावनामध्ये वाहून न जाता त्यांना पाहायला शिकलो तर त्या आपल्यावर राज्य करू शकणार नाही. आकाश आणि ढगांचे उदाहरण. साक्षी भाव समजून घेण्यासाठी अष्टावक्रांच्या शिकवणीला अनुरूप एक सुंदर उदाहरण पाहूया. आकाश कायम शांत असते. त्यात कधी पांढरे ढग येतात, कधी काळे ढग, कधी वीज, कधी पाऊस. पण या सर्वामुळे आकाश बदलते का? नाही. तसेच आपले विचार आणि भावना हे ढग आहेत आणि आपला आत्मा म्हणजे आकाश. ढग येतील जातील, पण आकाश कायम तसंच राहील. साक्षी भावाचा सराव कसा करावा? अष्टावक्र कोणतीही गुंतागुंतीची साधना सांगत नाहीत, ते फक्त जागरूक राहायला सांगतात. दररोज 5 मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. आता मनात जे विचार येतील त्यांच्या मागे जाऊ नका, फक्त मनात म्हणा, हा विचार आहे, मी नाही. भावना आली तर ही भावना आहे, मी नाही. हा छोटासा सराव हळूहळू मन आणि आत्मा यातील फरक स्पष्ट करू लागतो. आजच्या जीवनात साक्षी भाव का आवश्यक आहे? आजचा माणूस सतत तणावाखाली जगतो. मोबाईल, सोशल मीडिया, स्पर्धा, भविष्याची चिंता, या सगळ्यामुळे मन सतत धावत असतं. जर आपण प्रत्येक विचाराला खरं मानलं तर मन कधीच शांत होणार नाही. पण जर आपण विचारांचे निरीक्षक झालो तर परिस्थिती तीच राहील, पण मन शांत राहू लागेल. हीच साक्षी भावाची ताकद आहे. अष्टावक्रांचा मुख्य संदेश. अष्टावक्र पुन्हा एकच गोष्ट सांगतात, तू मन नाहीस, तू विचार नाहीस, तू भावना नाहीस, तू त्या सर्वांचा साक्षी असलेले शुद्ध चैतन्य आहेस. आणि ज्या दिवशी हा अनुभव येईल त्या दिवशी बाहेरचं जग तसंच राहील, पण तुमच्या आतलं जग कायमचं बदलून जाईल. पुढील भागाची झलक. आज आपण साक्षी भाव समजून घेतला. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, मनच आपल्याला बांधतो का, की मनच मुक्तीचाही मार्ग बनू शकते? अष्टावक्र मनाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काय सांगतात ते आपण पुढील भागात पाहू. आजचा हा भाग पाहिल्यानंतर फक्त एक छोटासा प्रयोग करा. दिवसभरात जेव्हा जेव्हा एखादा विचार किंवा भावना येईल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, हे मला दिसत आहे, मग मी कोण? कदाचित हा प्रश्न तुमच्या आत्मज्ञानाच्या प्रवासातील सर्वात मोठी सुरुवात ठरेल. जर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सत्यबोध चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.